खरं तर रोहित पवार हा बिंडोक माणूस आहे आणि त्यांना ज्यांनी सल्ला दिला असेल ते बेअक्कल माणसं आहेत. अरे संघर्षाचा आणि रोहित पवाराचा संबंध काय? सोन्याच्या बाळुत्यात जन्मलेला रोहित पवार त्यानं संघर्ष बघितला कधी? मुळात त्यांची ही संघर्ष यात्रा सपशेल अपयशी झाल्यामुळं राज्यभर कुठंच रिस्पॉन्स दिला नाही, कुठला विषय त्यांच्या हातात नाही. मग आता सरते शेवटी करायचं काय? तर पोलिसांशी वाद करायचा. आम्ही विधान भवनावर जातो, आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो, त्याशिवाय चर्चेत येणार नाही. मग मला सरकारनं पोलीस बळाचा वापर केला. त्यामुळं त्यांची ही पूर्णपणे यात्रा ही अपयशी झाल्यामुळं काहीतरी स्टंट करायचा म्हणून त्यांनी कालचा हा प्रकार केलेला आहे. त्या प्रकाराकडे महाराष्ट्रातली माणसं गंभीरतेनं बघत नाहीत. अजित दादा म्हणाले पीएचडी करून विद्यार्थी काय दिवे लावणार असं काल सभागृहात म्हणाले. नाही, त्याचं मी सभागृहात काल नव्हतो. काल आमच्या समाजाची 2 मुलं ऍक्सिडेंटमध्ये वारली परवा आमच्या मोर्चाला आल्यानंतर. मी दिवसभर सभागृहात नव्हतो. ते काय बोललेत मला माहित नाही, पण आता मी त्याविषयी माहिती घेतो.